आज प्रूफ झालंय की आपल्या देशातली व्यवस्था किती नागडी आहे। बिहारमध्ये स्टुडंट प्रोटेस्ट चालू आहे आणि त्या प्रोटेस्टमध्ये एका 6 वर्षाच्या मुलाला डिटेन केलंय का? कारण तो मुलगा व्यवस्थेला प्रश्न विचारत होता आणि स्वतःला जनतेचा नवरा समजणाऱ्या लोकांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत। यांच्या विरोधात जो कोणी बोलून त्यांचे एकतर डोके फोडले जातात नाहीतर त्यांच्या मागे पोलीस लावले जातात। एवढी कसली भीती आहे तुमच्यामध्ये की त्या 6 वर्षाच्या मुलाला घाबरायला लागले। सोबतच सध्या अजून एक विषय सुरू आहे, म्हणजे CGPचं स्कूल ठीक करो आंदोलन। पण राजकारण्यांनी पाळलेली कुत्री एवढी इमानदार आहेत ना की त्यांना त्यांच्या पोरांच्या भविष्याविषयी काही पडलेलं नाहीये। ही लोक आंदोलनामागचा पर्पजच समजून घेत नाही, डायरेक्ट हाणामाऱ्या करतायत। या असल्या लोकांना मी फक्त एवढंच बोलन की तुम्ही फक्त नेत्यांचा गो खायचा बाकी राहिलाय तो पण खा। त्यांच्या मुलांना ते बाहेरच्या देशात पाठवतील आणि तुमच्या मुलांना तुम्ही ह्याच सारख्या सिस्टम मध्ये शिकवा। बीड मध्ये दीपिकेवर FIR केला का? कारण तो शाळेतले प्रॉब्लेम समजून घेण्यासाठी गेला होता। आणि FIR मध्ये काय लिहिलंय माहितीये का? सरकारी कामकाजामध्ये अडथळा आणलाय। अरे भिकारड्यांनो, तुम्हाला केस करताना लाज तरी वाटते का? आणि पोलीस पण अशा बाबतीत एकदम चटकन FIR लिहून घेतात। एखादा सामान्य नागरिक गेला की त्याला कसं पिळायचं ह्यांना चांगलं समजतं, पण राजकारण्यांच्या ऑर्डर आल्या की चटचट काम होतात। ही जी लोक आहेत ना, जे वाकडे चिरतात आणि नडून बघतात, त्यांना पण एक दिवस कळन की त्यांची चूक काय होती। बाकी व्यवस्थेतील दळभद्री लोकांना एवढंच सांगतो की आताच वेळेत सुधरून घ्या, नाहीतर नंतर तुम्ही असं नको म्हणायला की सुधारण्याची संधी दिली नाही। बाकी बेस्ट ऑफ लक, कारण येणारा काळ आमचा असणार आहे। मैं ये कटी हुई गर्दन, ये कटा हुआ धड़, जुनून मुझसे कहता है मर के भी लड़।